Subscribe the Motegaonkar Sir's RCC YouTube channel and press the bell icon for latest updates and videos. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री, वेलकम टू RCC. So in crystal field theory, in previous class we have completed crystal field splitting in octahedral complexes. ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस मध्ये स्प्लिटिंग ऑफ डी ऑर्बिटल नेमकी कशी होत असते, तर वरचा सेट Eg सेट असतो बेटा आणि खालचा सेट T2G सेट असतो. त्याचं रिझन पण सांगितलं होतं. इन ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस लिगॅंड अप्रोच टुवर्ड सेंट्रल मेटल अलॉंग द एक्सेस. त्यामुळे dx² - y² आणि dz² या दोन डी ऑर्बिटलची एनर्जी वाढते. त्या दोघांची एनर्जी वाढली म्हणून T2G सेटची एनर्जी कमी होते ॲज पर कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. परत मी CFAC चा फॉर्म्युला तयार करून दिलाय बेटा, 0.6x - 0.4y × डेल्टा O. ठीक आहे ना. किंवा मग तिथं जर dq आणलं तर 6x - 4y dq. पेरिंग एनर्जी जर क्वेश्चन मध्ये ऑलरेडी मेन्शन केलेली असेल तर एक्स्ट्रा एक टर्म प्लस NP असा घ्यावा लागतो. ठीक आहे ना बेटा. हाय स्पिन आणि लो स्पिन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स कसे लिहायचे असतात ते देखील सांगितलेलं होतं. तर आपलं कन्क्लूजन निघालं होतं बेटा, D4, D5, D6 आणि D7, 4, 5, 6 आणि 7 या चौघांसाठीच हाय स्पिन आणि लो स्पिन या दोन्हीमध्ये फरक असतो. बाकी D1, D2, D3, D8, D9, D10 इथं हाय स्पिन लो स्पिन मध्ये काही फरक दिसत नाही. हाय स्पिनचा अर्थ काय बेटा, जास्त अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. लो स्पिनचा अर्थ काय, कमी अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. तुम्हाला एक्झामिनर क्वेश्चन हा D4, D5, D6 किंवा D7 चाच टाकतो, कारण तिथंच कन्फ्युजन आहे ना हाय स्पिन आणि लो स्पिनचं. तर त्याला भरता आलं पाहिजे. इलेक्ट्रॉन्स आपल्याला हाय स्पिन लो स्पिन मॅनरमध्ये भरता आले पाहिजेत. ते इलेक्ट्रॉन्स नेमके भरायचे कसे, त्यासाठी मी शेवटी जे सांगितलं ते जरी लक्षात ठेवलं तरी चालेल बेटा. मी असं म्हणलं होतं, हाय स्पिन असेल तर T2G मध्ये पहिला, दुसरा आणि तिसरा इलेक्ट्रॉन जातो. Eg मध्ये चौथा आणि पाचवा जातो. परत T2G मध्ये 6वा, 7वा, 8वा जातो आणि परत Eg मध्ये 9वा, 10वा जातो. हाय स्पिन असेल तर. लो स्पिन असेल तर T2G मध्ये पहिला जातो, दुसरा जातो, तिसरा जातो, चौथा जातो, पाचवा जातो, 6वा पण जातो. 7व्या इलेक्ट्रॉन ऑनवर्ड्स Eg मध्ये फिलिंग चालू होते लो स्पिन कॉम्प्लेक्सेस मध्ये. ऑक्टाहेड्रल 7, 8, 9, 10 हे Eg चे इलेक्ट्रॉन्स. ते जरी लक्षात ठेवलं तरी तुमचं काम भागून जाईल. ठीक आहे. चला, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला डिस्कशन करायचंय क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग इन टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस. आपल्या सिलेबसमध्ये दोनच आहेत बेटा कॉम्प्लेक्स, एक ऑक्टाहेड्रल, दुसरं टेट्राहेड्रल. ऑक्टाहेड्रल कंप्लीट झाले. नाउ लेट अस सी व्हॉट हॅपन्स इन टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स. पहा बेटा, टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स दिसायला असा असतो. सेंट्रल मेटल M आणि हे 4 लिगँड्स. हे असे लिगँड दाखवतो आपण. हा एक लिगँड, हा दुसरा लिगँड, हा परत तिसरा लिगँड. मिथेन सारखी जिओमेट्री म्हणजे टेट्राहेड्रल. कळते बेटा सगळ्यांना. ओके. हे लिगँड. मला सांगा, इन टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ बॉन्ड अँगल. सगळे बॉन्ड अँगल बेटा 109 डिग्री 28 मिनिट असतात. 109 डिग्री 28 मिनिट. ईच अँड एव्हरी बॉन्ड अँगल, हा परत हा परत हा, हे सगळे बॉन्ड अँगल 109 डिग्री 28 मिनिट असतात. आता सगळे बॉन्ड अँगल 109 डिग्री 28 मिनिट असल्यामुळं आणि आपल्याला माहिती आहे एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस यांच्यात अँगल किती असतो बेटा, 90 डिग्री. जर ॲक्सिस मधला अँगल 90 डिग्री असेल आणि टेट्राहेड्रल जॉमेट्री मधला अँगल 109 डिग्री 28 मिनिट असेल, माझं डायरेक्ट कन्क्लूजन असं असेल बेटा, कुठलाच लिगँड सेंट्रल मेटलकडे अलॉंग द ॲक्सिस अप्रोच करत नाही. None of the ligand approach towards central metal along the axis. का? कारण अँगल बघा ना, ऑक्टाहेड्रल मध्ये अँगल 90 होता म्हणून ॲक्सिसला लिगँड्स पाहायला मिळत होते. इथे अँगल 109 डिग्री 28 मिनिट असल्यामुळं कुठलाच लिगँड अलॉंग द ॲक्सिस सेंट्रल मेटलकडे अप्रोच करत नाही. लिहितोय मी आता पॉइंट बघा. नन ऑफ द लिगँड किंवा नो लिगँड approach towards central metal, no ligand approach towards central metal along the axis
along the axis, along the axis. मग कसे करतात अप्रोच लिगँड्स? इन बिटवीन द ॲक्सेस ligands approach towards central metal, ligands approach towards central metal, in between the axis. आता याच्यामुळे होणार आहे काय? लिगँडचा अप्रोच कळला मला कसा असतो, इन बिटवीन द ॲक्सिस असतो. म्हणून आता होतं काय बघा, लिगँडचा अप्रोच इन बिटवीन द ॲक्सिस झाल्यामुळं जे डी ऑर्बिटल्स ज्यांचा शेप अलॉंग द ॲक्सिस नाही, इन बिटवीन द ॲक्सिस आहे, कोणते? DXY, DYZ आणि DZX. DXY, DYZ आणि DZX ते 3 डी ऑर्बिटल जे इन बिटवीन द ॲक्सिस असतात ते रिपल्शन फेस करतात. ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्समध्ये DX² - Y² आणि DZ² या 2 डी ऑर्बिटल्सनी रिपल्शन फेस केलं होतं, कारण लिगँड अलॉंग द ॲक्सिस यायले होते आणि ते 2 डी ऑर्बिटल अलॉंग द ॲक्सिस होते. गोष्ट साधी आहे एकदम. इथं लिगँडचा अप्रोच कसा आहे बेटा? इन बिटवीन द ॲक्सिस आहे. म्हणून जे डी ऑर्बिटल्स इन बिटवीन द ॲक्सिस असतील, नेमली DXY, DYZ आणि DZX, ते रिपल्शन फेस करतात. तर माझं कन्क्लुजन असणार आहे, देअरफोर DXY, DYZ, DZX faces, DZX म्हणा किंवा DXZ म्हणा, वन इज द सेम, नो इशू. DXY, DYZ, DXZ faces repulsion. हे ऑर्बिटल्स रिपल्शन फेस करतात. का? कारण लिगँडचा अप्रोच इन बिटवीन द ॲक्सिस आहे. देअरफोर एनर्जी ऑफ T2G सेट, हे ऑर्बिटल्स कोणत्या सेटचे मेंबर आहेत रे बेटा? T2G सेटचे मेंबर्स आहेत. एनर्जी ऑफ T2G सेट इन्क्रीजेस अँड EG सेट डिक्रीजेस. T2G सेटची एनर्जी टेट्राहायड्रल कॉम्प्लेक्स मध्ये वाढते, EG सेटची कमी होते. उलट झालं. या तिघांची एनर्जी वाढण्याचं कारण काय? मी सांगितलं होतं काल देखील, रिपल्शन ऑलवेज इन्क्रीजेस एनर्जी. कारण रिपल्शन झालं, इलेक्ट्रॉन रिपल्शन झालं, सेंट्रल मेटलचे इलेक्ट्रॉन, लिगँडचे इलेक्ट्रॉन त्यांच्यात रिपल्शन झालं की एनर्जी वाढत असते बेटा. एनर्जी का वाढते? कारण रिपल्शन वाढल्यानंतर स्टॅबिलिटी कमी होते. स्टॅबिलिटी कमी झाली म्हणजे एनर्जी वाढली. T2G सेटची एनर्जी वाढली, बट ॲज पर कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी कोणाची तरी एनर्जी वाढायली म्हणजे कोणाची तरी कमी झाली पाहिजे. T2Gची वाढायली म्हणून EGची कमी होते. T2Gची वाढायली म्हणून EGची कमी होते. एक्झॅक्टली उलट आहे बेटा. ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स आणि टेट्राहायड्रल कॉम्प्लेक्सचं CFS हे एक्झॅक्टली अपोजिट आहे. ठीक आहे, आता मी त्याला डायग्रॅमॅटिकली दाखवण्याचा प्रयत्न करतो बेटा. पहा, सपोज दिस इज आवर एनर्जी ॲक्सिस. हे आहे एनर्जीचं ॲक्सिस. एनर्जी घेतलंय आपण या ॲक्सिसला. ठीक आहे ना. स्टेट 1 इथं दाखवतोय. हे असणार आहे माझं स्टेट 1. हायपोथेटिकल असणार आहे इन द अब्सेन्स ऑफ लिगँड. 5 डी ऑर्बिटल्स आहेत बेटा आपल्याकडे. 5 डी ऑर्बिटलची एनर्जी सारखी असते इन द अब्सेन्स ऑफ लिगँड. ऑल द 5 डी ऑर्बिटल्स आर हॅव्हिंग इक्वल एनर्जी. आता जेव्हा लिगँड्स अप्रोच करायले सेंट्रल मेटलकडे, सिस्टीमची एनर्जी हळूहळू वाढायला सुरुवात होईल. ड्यू टू रिपल्शन एनर्जी वाढायला सुरुवात होईल बेटा. एनर्जी वाढायला सुरुवात झाली. हे 5 डी ऑर्बिटल्स, ही माझी म्हणणार आहे मी याला स्टेट 2. पण ही टेम्पररी स्टेट असणार आहे. मग फायनल काय असेल? फायनल आता ड्रॉ करतो बेटा. बघा, फायनल मी आता ड्रॉ करतोय. ठीक आहे, बघा. फायनल स्प्लिटिंग अशी होते बेटा. ठीक आहे ना. आता वर जाणार आहे माझा T2G सेट. वरचा सेट कोणता? आता T2G सेट. हा झाला माझा T2G सेट. आणि खालचा सेट कोणता? तर खालचा सेट EG सेट. खालचा सेट कोणता बेटा? EG सेट. लक्षात घ्या, जे आपण ऑक्टाहेड्रलमध्ये पाहिलं ना बेटा, एक्झॅक्टली त्याच्या उलट टेट्राहायड्रलमध्ये व्हायलं. ठीक आहे ना बेटा. आता इथं मी नॉमेनक्लेचर करतोय. स्टेट 1 इन द अब्सेन्स ऑफ लिगँड. ही कधीची स्टेट आहे बेटा? इन द अब्सेन्स ऑफ लिगँड. इन द अब्सेन्स ऑफ लिगँड. ठीक आहे ना.
हे कधीच आहे, एनर्जी थोडीशी वाढली सिस्टीमची, लिगँड्स स्टार्टेड अप्रोचिंग टुवर्ड्स सेंट्रल मेटल. लिगँड्सनी सेंट्रल मेटलकडे अप्रोच करायला सुरुवात केली, अप्रोचिंग टुवर्ड्स सेंट्रल मेटल. अप्रोचला जे सुरुवात झाली ते हायपोथेटिकल स्टेट असणार आहे बेटा, टेम्पररी स्टेट असणार आहे, परमनंट हे. आता याच्यामध्ये मी काल देखील सांगितलं होतं बेटा, हा जो मिड पॉइंट असतो एनर्जीचा, हे असं, याचं नाव काय दिलं होतं आठवतंय? दिस इज कॉल्ड बॅरी सेंटर. काय असतं बेटा हे? बॅरी सेंटर. नॉमेनक्लेचर आहे CFT मधलं, मिड पॉइंट ऑफ एनर्जी बॅरी सेंटर. ठीक आहे. आता पहा बेटा, स्प्लिटिंग मध्ये मला आता व्हॅल्यूज पुटअप करायच्या. हा जो एवढा पोर्शन असतो बेटा, हा इतका पोर्शन, इट इज 2/5 डेल्टा टी. काल आपण डेल्टा ओ म्हणलं होतं, ओ फॉर ऑक्टाहेड्रल, आता टी फॉर टेट्राहेड्रल. आणि हा इतका जो पोर्शन असतो बेटा, इट इज 3/5 डेल्टा टी. आणि ओव्हरऑल जो एनर्जी डिफरन्स आहे बेटा, ओव्हरऑल एनर्जी डिफरन्स, हा नेट एनर्जी डिफरन्स, हा इतका, दिस इज डेल्टा टी और 10 DQ. काल डेल्टा ओ म्हणलं होतं मी याला, आता डेल्टा टी म्हणालो, टी फॉर टेट्राहेड्रल, एनर्जी गॅप, डेल्टा डिफरन्स टी टेट्राहेड्रल. ठीक आहे ना बेटा. आता मी जे म्हणतोय त्याकडे लक्ष द्या. कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी झालंच पाहिजे. परत तोच माझा क्वेश्चन, तुम्ही तर म्हणता एनर्जीचं कॉन्झर्वेशन व्हायलं, एनर्जीचा इन्क्रीज आणि डिक्रीज तर आम्हाला इथं इक्वल दिसत नाही. इक्वल आहे बेटा, व्यवस्थित पाहावा लागतो. बघा, इन्क्रीज इन एनर्जी लिहितो इथं मी, इन्क्रीज इन एनर्जी ऑफ T2G सेट. कोणाची एनर्जी वाढली? T2G सेट, ऑफ T2G सेट. बघा, एका ऑर्बिटलची 2/5 डेल्टा टी न वाढली आहे, पण तशी किती आहेत? 3 आहेत. 3 × 2/5 डेल्टा टी किती येतं बघ बेटा, हे 6/5 डेल्टा टी आलं. ठीक आहे ना. एका ऑर्बिटलसाठी 2/5 डेल्टा टी, तसे 1 2 3 आहेत. T2G सेटचे मेंबर 3 जण असतात. डिक्रीज इन एनर्जी ऑफ EG सेट. EG सेटची एनर्जी कमी झाली. बघूयात कितीनं झाली. बघ बेटा, आता ऑर्बिटल्स आहेत तुझे 2 आणि एकाची एनर्जी 3/5 डेल्टा टी न कमी झाली. 2 × 3/5 डेल्टा टी. परत एकदा हे कॅल्क्युलेशन जर परफॉर्म केलं, एक्झॅक्टली तेवढंच मिळतं बेटा, 6/5 डेल्टा. झालं ना कॉन्झर्वेशन. जेवढा इन्क्रीज झाला एक्झॅक्टली तेवढाच डिक्रीज आहे. हे काल पण झालं होतं कॉन्झर्वेशन, आज पण झालंय. फक्त फरक काय? डायग्राम फ्लिप झाली. ऑक्टाहेड्रल साठी हे खाली होतं आणि हे वर होतं. फ्लिप झाले, जस्ट फ्लिप झाले. फ्लिपिंगचं कारण आहे लिगँडचा अप्रोच. काल लिगँडचा अप्रोच मी म्हणला होता अलॉंग द ॲक्सिस असतो, आज मी म्हणतो लिगँडचा अप्रोच इन बिटवीन द ॲक्सिस असतो. इन बिटवीन द ॲक्सिस अप्रोच झाल्यामुळं T2G सेटचे जे ऑर्बिटल्स असतात ते रिपल्शन फेस करतायत. काल अलॉंग द ॲक्सिस म्हणलं होतं अप्रोच, म्हणून जे ऑर्बिटल्स अलॉंग द ॲक्सिस आहेत, म्हणजे EG सेटचे ऑर्बिटल्स आहेत, ते रिपल्शन फेस करत होते. माझं सजेशन एवढंच असेल बेटा, तू फक्त ऑक्टाहेड्रलची डायग्राम लक्षात ठेव आणि माइंडमध्ये एक गोष्ट पक्की ठेव, ऑक्टाहेड्रलच्या एक्झॅक्टली अपोजिट टेट्राहेड्रल आहे. म्हणजे एक्झाममध्ये जर क्वेश्चन टेट्राहेड्रलचा आला, जस्ट फ्लिप इट. नोट करा. पहा बेटा, फॉर्म्युला ऑफ CFAC इन टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस. आपण ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स साठी CFAC फॉर्म्युला तयार केला, तसाच आपल्याला टेट्राहेड्रल साठी फॉर्म्युला तयार करायचा. बघा कसं, त्याच डायग्रामचा मला वापर करायचा. बघा, एंट्री ऑफ वन इलेक्ट्रॉन इन T2G set, entry of one electron in T2G set increases energy by how much? 2/5 डेल्टा टी. एक इलेक्ट्रॉनची जर एंट्री झाली या T2G सेट मध्ये, तर 2/5 डेल्टा टी ने एनर्जी वाढणार आहे. एंट्री ऑफ
x इलेक्ट्रॉन, आपण ॲझ्युम करू की x काहीतरी इलेक्ट्रॉनची एंट्री झाली आहे इन T2G सेट, कितीने एनर्जी वाढेल बघा, इन्क्रीजेस एनर्जी बाय, याला x न मल्टिप्लाय करावं लागेल, x इंटू 2/5 डेल्टा टी, एकाच 2/5 डेल्टा टी, तर x साठी किती, x इंटू 2/5 डेल्टा टी, सिंपल थिंग, ठीक आहे ना. एंट्री ऑफ y इलेक्ट्रॉन, एंट्री ऑफ y इलेक्ट्रॉन इन Eg सेट, Eg सेट. आता खालचा विचार करूयात आपण, डिक्रीजेस एनर्जी बाय, डिक्रीजेस एनर्जी बाय हाऊ मच, 3/5 डेल्टा टी. बघा ना, बॅरी सेंटरच्या खाली जाईल ना हे 3/5 डेल्टा टी, एका इलेक्ट्रॉनसाठी, y नाही, एका इलेक्ट्रॉनसाठी. एंट्री ऑफ y इलेक्ट्रॉन, आता जनरल करूयात आपण, एंट्री ऑफ y इलेक्ट्रॉन इन Eg सेट, इन Eg सेट डिक्रीजेस एनर्जी बाय, डिक्रीजेस एनर्जी बाय, आता कितीनं कमी होईल बघा, y न मल्टिप्लाय करायला, y इंटू 3/5 डेल्टा टी, y इंटू 3/5 डेल्टा टी. आता नेट एनर्जी चेंज काढा, देअरफॉर CFSE म्हणजे नेट एनर्जी चेंज असतो, CFSE इक्वल्स टू वाढलेली एनर्जी किती आहे बघ बेटा, प्लस लिहितोय मी x इंटू 2/5 डेल्टा टी, वाढलेली एनर्जी, ठीक आहे ना, आणि कमी झालेली एनर्जी, कमी झालेली एनर्जी किती आहे बेटा बघ, किंवा हे प्लस करा आणि इथं मध्ये मायनस आणा, कमी झालेली बघा y इंटू 3/5 डेल्टा टी. हे डिक्रीजसाठी निगेटिव्ह आणलं आणि इन्क्रीजसाठी पॉझिटिव्ह आणलं, नेट एनर्जी चेंज काढतो. आता याला व्यवस्थित अरेंज करा, बघा बेटा 2/5 ला 0.4 लिहिता येईल, 0.4 x इंटू डेल्टा टी मायनस, मायनस होईल प्लस मायनस मायनस, 3/5 म्हणजे 0.6 y इंटू डेल्टा टी, ठीक आहे. CFSE इक्वल टू, आता CFSEचा दुसरा फॉर्म्युला तयार होईल, कसा बघा, इथून डेल्टा टी आपण कॉमन काढूयात, सो 0.4 x मायनस 0.6 y डेल्टा टी, हा एक फॉर्म्युला. और CFSE इक्वल्स टू डेल्टा टीच्या जागी बेटा 10 DQ टाकायचं, 10 DQ हे त्यांनी आर्बिटरी युनिट ठरवलेलं आहे एनर्जीचं, त्या DQ बद्दल काही फुल फॉर्म वगैरे अवेलेबल नाही, जस्ट युनिट ऑफ एनर्जी 10 DQ. इथं 10 DQ जर टाकलं ना बेटा, ते 10 न मध्ये मल्टिप्लाय करा, हे असं होईल 4x मायनस 6y DQ. काय केलं सांगतोय मी, एक स्टेप डायरेक्ट लिहिली, डेल्टा टीच्या जागी 10 DQ टाका, त्या 10 न मध्ये मल्टिप्लाय करा, 4x मायनस 6y DQ. हे दोन फॉर्म्युलेज तुम्हाला लक्षात ठेवायचे, फॉर्म्युला नंबर 1 आणि फॉर्म्युला नंबर 2. इथं काही ते पेरिंग एनर्जीचं वगैरे नसतं, पुढे सांगणारच आहे मी, ते दोनच फॉर्म्युले टेट्राहायड्रलसाठी लक्षात ठेवायचे तुम्हाला. जर ऑप्शनमध्ये डेल्टा टी फॉर्ममध्ये दिसलं गो विथ दिस, DQ फॉर्ममध्ये दिसलं गो विथ दिस. आता प्रश्न महत्त्वाचा, x आणि y चे मीनिंग्स काय बेटा, मी काल पण सांगितलं होतं, असं लक्षात ठेवू नका की x म्हणजे Eg सेटचे इलेक्ट्रॉन आणि y म्हणजे T2G, नो, असं लक्षात ठेवायचंय, x इलेक्ट्रॉन्स इन अप्पर सेट, वरचे इलेक्ट्रॉन्स म्हणजे x. काल पण मी हेच म्हणत होतो, x म्हणजे वरचे इलेक्ट्रॉन, पाहू शकता कालच्या नोट्स काढा, त्याच्यामध्ये पण x चा मीनिंग सांगितला, अप्पर सेटचे इलेक्ट्रॉन x, आज पण तोच आहे मीनिंग, इलेक्ट्रॉन्स इन अप्पर सेट. y म्हणजे काय, इलेक्ट्रॉन्स इन लोअर सेट, वरचे इलेक्ट्रॉन x, खालचे इलेक्ट्रॉन y, वरचे इलेक्ट्रॉन x, खालचे इलेक्ट्रॉन y, ठीक आहे बेटा. हे डेरिवेशन ज्याला समजलं नसेल त्यांना एक विनंती असेल, जस्ट रिमेंबर दिस फॉर्म्युला. आणि फॉर्म्युला देखील जर पाहिलं ना बेटा व्यवस्थित तुम्हाला असं लक्षात येईल की नंबर जस्ट एक्सचेंज झालेत. काल इकडं 0.6 होतं आणि इकडं 0.4 होतं, बघ रे एकदा, काल इकडं 6 होतं आणि इकडं 4 होतं, नंबर पण एक्सचेंज झाले, कारण डायग्राम पण रिव्हर्स झाली, ठीक आहे ना बेटा. x अप्पर सेटचे इलेक्ट्रॉन, y लोअर सेटचे इलेक्ट्रॉन्स. परत तेच काम जे ऑक्टाहेड्रल मध्ये देखील आपण केलं होतं, फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स इन T2G सेट अँड Eg सेट. काल आपण ऑक्टाहेड्रल साठी पाहिलं, आज आपण पाहतोय टेट्राहायड्रल साठी. आता इथं काम खूपच सोपं आहे, मी एक नोट एक्सप्लेन करतो, नंतर तुमच्या लक्षात येईल की काम किती सोपं आहे, ठीक आहे. गोष्ट अशी आहे, ऑल टेट्राहायड्रल कॉम्प्लेक्सेस, ऑल टेट्राहायड्रल कॉम्प्लेक्सेस, ऑल
tetrahedral complexes are हाय स्पिन. सगळे टेट्राहायड्रल कॉम्प्लेक्स कसे असतात तर हाय स्पिन असतात. कोणताच कॉम्प्लेक्स लो स्पिन नाही टेट्राहायड्रलचा. ऑक्टाहायड्रलचंच हाय स्पिन लो स्पिन असतं. टेट्राहायड्रलमध्ये सगळेच्या सगळे हाय स्पिन धरतात. कसं काय सर? बेटा याला रिझन आहे बेटा. कॉम्प्लेक्स फॉर्मेशनमध्ये दोन एनर्जीज इन्व्हॉल्ड असतात बेटा. बघा, एक असतो डेल्टा टी, ही अवेलेबल एनर्जी असते, आणि दुसरा असतं पी म्हणजे पेरिंग एनर्जी. कुठल्याही टेट्राहायड्रल कॉम्प्लेक्ससाठी हे रिलेशन असंच असतं. फॉर ऑल टेट्राहायड्रल कॉम्प्लेक्सेस, फॉर ऑल टेट्राहायड्रल कॉम्प्लेक्सेस, फॉर ऑल टेट्राहायड्रल कॉम्प्लेक्सेस. पण ऑक्टाहायड्रलमध्ये हे रिलेशन उलटं पण होऊ शकतं. म्हणजे दोन्ही पॉसिबिलिटीज असतात ऑक्टाहायड्रलमध्ये. डेल्टा ओ पी पेक्षा लहान पण असू शकतो, मोठा पण असू शकतो. पण टेट्राहायड्रलमध्ये डेल्टा टीची व्हॅल्यू ही पी पेक्षा कधी लहानच असते. मग काय झालं सर? बेटा बघ, ही असते अवेलेबल एनर्जी, ही असते अवेलेबल एनर्जी, अवेलेबल एनर्जी, आणि ही असते एनर्जी रिक्वायर्ड फॉर पेरिंग. पी म्हणजे पेरिंग एनर्जी. पेरिंग एनर्जीचा अर्थ काय? एनर्जी रिक्वायर्ड टू पेअर अप द इलेक्ट्रॉन, एनर्जी रिक्वायर्ड टू पेअर अप द इलेक्ट्रॉन्स, पेअर अप द इलेक्ट्रॉन्स. आता बघा झालं काय? अर्थ लक्षात घ्या. ही आहे अवेलेबल एनर्जी, सिस्टीमकडे असणारी एनर्जी, आणि ही एनर्जी लागणारी एनर्जी पेरिंगसाठीची. समजा अवेलेबल एनर्जी आहे 200 जूल आणि पेरिंगसाठी लागायली 500 जूल. ठीक आहे ना? हे असं रिलेशन आहे ना, बरोबर? आता पेरिंगसाठी 500 जूल लागायली, पण सिस्टीमकडे तर 200 जूलच आहे. इलेक्ट्रॉनची पेरिंग होईल का? नाही नाही नाही, पेरिंग इलेक्ट्रॉनची होणार नाही. आता इलेक्ट्रॉनची जर पेरिंगच झाली नाही, नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन कमी असतील का जास्त असतील? पेरिंग झाली नाही म्हणतोय मी, इलेक्ट्रॉनची पेरिंगच झाली नाही, नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जास्त असतील. नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जास्त असल्यामुळं तो कॉम्प्लेक्स कसा म्हणावा लागेल? हाय स्पिन म्हणावा लागेल. आलं का लक्षात? रिक्वायर्ड एनर्जी जर जास्त असेल अवेलेबलपेक्षा, वर्क होतच नसतं ना रे बेटा. वर्क आपल्या केसमध्ये आहे पेरिंगचं. पेरिंग होत नाही, पेरिंग नाही झाली, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जास्त असतील, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जास्त झाले, कॉम्प्लेक्स हाय स्पिन असेल. आता ते सेंटेन्स मी लिहितोय बेटा. बघा बघा, सो इन टेट्राहायड्रल कॉम्प्लेक्सेस, सो इन टेट्राहायड्रल कॉम्प्लेक्सेस, so in tetrahedral complexes, pairing of electrons, pairing of electrons do not occur, do not occur. So unpaired electrons are more, so unpaired electrons are more किंवा are high म्हणतो मी. Hence all tetrahedral complexes, hence all tetrahedral complexes, hence all tetrahedral complexes are high spin, are high spin. हाय स्पिन असणार आहेत कारण अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जास्त असतात. ठीक आहे ना बेटा? आता बघा, टेट्राहायड्रलमध्ये काही कन्फ्युजनच राहील नाही कारण सगळे कॉम्प्लेक्स हाय स्पिनच असतात. ऑक्टाहायड्रलमध्ये कन्फ्युजन असणार आहे, हाय स्पिन पण आणि लो स्पिन पण. लक्षात ठेवा, एक्झामिनर तुम्हाला क्वेश्चन हा ऑक्टाहायड्रलचाच विचारेल. का? तर तिथं ट्विस्ट करायला स्कोप आहे ना. टेट्राहायड्रलमध्ये नो ट्विस्टिंग, फक्त हाय स्पिन, कुणालाही भरता येईल, काही विशेष नाही. ठीक आहे ना? तरी पाहूयात आपण टेट्राहायड्रल कॉम्प्लेक्सेसचे पण एक्झाम्पल इलेक्ट्रॉन भरण्याचे. ठीक आहे, चला सुरुवात करूयात इलेक्ट्रॉन फिलिंगला. पहिली सिस्टीम ॲज युजल कालपासून जे पाहतोय आपण D1, नंतर D2 आणि D3. आता इथे एकच तुम्हाला भरायचं बेटा, हाय स्पिनच भरायचंय. हां, त्यामुळं जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही. टेन्शन घ्यायचे तुम्हाला ऑक्टाहायड्रलमध्ये, टेट्राहायड्रलमध्ये जास्त गरजच नाही. ठीक आहे ना? सगळे हाय स्पिनच भरणार आहे मी. हां, ओके. बघा आता वरचा सेट इथं कोणता असणार आहे बेटा? T2G. टेट्राहायड्रलमध्ये वरचा सेट T2G आणि खालचा EG. उलट ना ऑक्टाहायड्रलच्या, हे EG, हे EG वरचं T2G. ठीक आहे? कसा भरणार इलेक्ट्रॉन ॲज पर अबोव प्रिन्सिपल? इथंच जाईल.
याची एनर्जी कमी असते म्हणून. वरचे इलेक्ट्रॉन x, खालची इलेक्ट्रॉन y. वर इलेक्ट्रॉनच गेला नाही, x 0, खाली एक इलेक्ट्रॉन गेला y1. घ्या चला CFSE चा फॉर्म्युला घ्या. 0.4x मायनस 0.6y इंटू डेल्टा टी. चल बेटा इथे टाक व्हॅल्यू. x ची व्हॅल्यू 0 टाक, हा टर्म व्हॅनिश होऊन जाईल. y ची व्हॅल्यू 1 टाक, बघ काय येईल उत्तर. मायनस 0.6y मायनस 0.6 डेल्टा टी. मान्य आहे सगळ्यांना? मायनस 0.6 डेल्टा टी. ओके, कळलं का रे? इथं फक्त हाय स्पिन भरत चालायचे, लो स्पिनचा विचार करायचाच नाहीये. D2 बघा परत एकदा. वरचा सेट T2G, खालचा सेट EG, खालचा सेट EG. 2 इलेक्ट्रॉन भरायचे, एक इथं जाईल, इथं दुसरा जाईल. दोन्ही इथं भरून जमणार नाही, दॅट विल व्हायोलेट हंट्स रूल. ठीक आहे बेटा. x वरचे इलेक्ट्रॉन 0, y खालचे इलेक्ट्रॉन 2. वरचे इलेक्ट्रॉन 0, खालचे इलेक्ट्रॉन 2. टाका फॉर्म्युल्यात बेटा. CFSE इक्वल टू फॉर्म्युला मी लिहित नाहीये, फॉर्म्युला आहे तुमच्या पुढे, मी व्हॅल्यू टाकण्याचा प्रयत्न करतोय. या फॉर्म्युल्यामध्ये 0 टाक, हा पहिला टर्म 0 होऊन जाईल. हां, y ची व्हॅल्यू 2 टाक, काय येईल उत्तर? मायनस 1.2 डेल्टा टी. हे तुम्हाला करायचं कॅल्क्युलेशन. हा CFSEचं कॅल्क्युलेशन तुम्ही करायचंय. ठीक आहे. चला बघा D3 सिस्टीम परत एकदा तेच. T2G EG. उलटं व्हायलं रे, उलटं व्हायलं. ऑक्टाहायड्रल मध्ये वरचा सेट EG होता, इथं खालचा सेट EG आहे. हा चल भर. 3 इलेक्ट्रॉन कसे भरशील? एक इथं भरला, दुसरा इथं भरला. आता तिसरा कुठं भरायचा सर? बेटा मी म्हणतोय ऑल टेट्राहायड्रल कॉम्प्लेक्सेस आर हाय स्पिन, म्हणजे तुला जास्तीत जास्त अनपेअर्ड इलेक्ट्रॉन मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता तू जर तिसरा इलेक्ट्रॉन इथं लिहिलास, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन एकच व्हायला ना, पण मला तर जास्त पाहिजेत अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, म्हणून मी काय करणार? हा इलेक्ट्रॉन खाली न लिहिता वर लिहिणार, असं करणार. कळलं का? हाय स्पिनसाठी ऑल टेट्राहायड्रल कॉम्प्लेक्सेस आर हाय स्पिन, म्हणजे मी इथं हाय स्पिन मॅनरमध्येच भरायला इलेक्ट्रॉन, हे लक्षात घ्या. फक्त हाय स्पिन. चल बघा आता वरचे इलेक्ट्रॉन x 1, खालचे इलेक्ट्रॉन y किती 2. चल टाक फॉर्म्युल्यात CFSEच्या. CFSE इक्वल टू 0.4 इंटू 1 0.4 मायनस 0.6 इंटू 2 ते येतं 1.2 डेल्टा टी. बघ बेटा हे उत्तर येणार आहे मायनस 0.8 डेल्टा टी. समजते का रे? फॉर्म्युल्यात मी x आणि y च्या व्हॅल्यू टाकायलो, नोट करा. पहा बेटा पुढच्या सिस्टीम D4 D5 D6 ओनली हाय स्पीड. D4 चल बघ, वरचा सेट T2G 3 ऑर्बिटल, खालचा सेट EG 2 ऑर्बिटल. ठीक आहे. चल बेटा तुला भरायचे 4 इलेक्ट्रॉन्स, पण कसे भरायचेत? जास्तीत जास्त अनपेअर्ड इलेक्ट्रॉन कसे येतील त्याचा विचार करून. बघ इथं पहिला भरलास, इथं दुसरा भरलास, आता तिसरा इथं आणि चौथा इथं भरलं की अनपेअर्ड इलेक्ट्रॉन कमी होतात. तू काय करशील? वर भरशील, कारण तुला अनपेअर्ड इलेक्ट्रॉन टेट्राहायड्रल मध्ये जास्त मिळवायचे हाय स्पिन असल्यामुळं. x आलं 2 आणि y आलं परत 2. घ्या CFSE लिहितो परत एकदा फॉर्म्युला इथं. ठीक आहे. CFSE इक्वल टू 0.4x मायनस 0.6y इंटू डेल्टा टी. ठीक आहे बेटा. टाका व्हॅल्यू. x ची व्हॅल्यू 2, y ची व्हॅल्यू 2 टाका. x ची व्हॅल्यू 2 टाकली की हे 0.8 झालं आणि हे 1.2 झालं मायनस 0.4 डेल्टा टी. ठीक आहे. x आणि y इथं सबस्टिट्यूट केल्यानंतर मिळणार आन्सर. ठीक आहे. चला बघा D5 T2G वर T2G खाली EG. बघ बेटा EG 5 इलेक्ट्रॉन भरायचे जास्तीत जास्त अनपेअर्ड ठेवून. इथं पहिला भरला, इथं दुसरा भरला, इथं तिसरा, इथं चौथा आणि इथं 5वा. ठीक आहे बेटा. x झालं तुझं 3, y झालं 2. चला आता फॉर्म्युला अवेलेबल आहे, टाका बरं त्याच्यात व्हॅल्यू. x ची व्हॅल्यू 3 टाकली इथं 1.2 येईल आणि हे इथं y ची व्हॅल्यू 2 टाकली परत 1.2 येईल. बेटा इथलं CFSEचं आन्सर एक्झॅक्टली 0 येतं, कारण 1.2 येतं. 1.2 मायनस 1.2 0 होऊन जाईल. ते करून बघा 0 येतं. D6 पहा
अप्पर सेट T2G, लोअर सेट EG. ठीक आहे. हां, किती भरायचे? 6. जास्तीत जास्त अनपेड ठेवण्यासाठी 1 2 3 4 5. आता माझी भरपूर इच्छा आहे की 6वा पण अनपेड राहावा, पण माझ्या इच्छा पुढे काही नाही. ठीक आहे ना. 6वा इलेक्ट्रॉन तुम्हाला यापैकी ऑर्बिटल मध्ये भरावा लागेल. 6वा इलेक्ट्रॉन पेअर फॉर्म मध्येच जाईल, पर्याय नाही, पर्याय नाही. ठीक आहे ना. x3 y3, वरचे इलेक्ट्रॉन 3, खालचे पण 3. घ्या CFSE टाका फॉर्म्युल्यामध्ये. CFSE इक्वल टू बघ रे 0.4 मल्टिप्लाइड बाय 3 1.2, 0.6 इंटू 3 1.8, 1.2 आणि 1.8, 1.2 1.8 डिफरन्स येईल 0.6चा मायनस 0.6 डेल्टा टी. CFSEचा आन्सर हे फार तर फार 0 असेल, नाहीतर ते निगेटिव्ह, कधीच पॉझिटिव्ह नाही. नोट करा. पहा बेटा, राहिलेल्या सिस्टीम्स D7, D8, D9 आणि D10. ठीक आहे. चला भरा. हाय स्पिन मॅनर मध्ये 7 इलेक्ट्रॉन. बघ, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा. पर्याय नाही, आता पेरिंग करावीच लागेल. 2 इलेक्ट्रॉन उरले. इथं 6वा, 7वा. x झालं 3, y झालं 4. x झालं 3, y झालं 4. एवढं काम तुमच्यासाठी. CFSE फॉर्म्युला माहिती झाला. XY च्या व्हॅल्यू टाका, हे काढा तुम्ही. कळलं? चला D8, 8 इलेक्ट्रॉन. बघा, पहिला, दुसरा, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा. 3 इलेक्ट्रॉन भरायचे आणखी. इथं 6वा येईल, इथं 7वा येईल, इथं 8वा येईल. बघ बेटा, x म्हणजे वरचे इलेक्ट्रॉन 4, y म्हणजे खालचे इलेक्ट्रॉन परत 4. हे परत एकदा तुमच्यासाठी. ठीक आहे ना. क्वेश्चन मार्क मान्य. चला बेटा, D9 9 इलेक्ट्रॉन्स भरायचे तुम्हाला. बघा कसं. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा इलेक्ट्रॉन, 7वा इलेक्ट्रॉन, 8वा इलेक्ट्रॉन आणि 9वा इलेक्ट्रॉन. बघा 9 इलेक्ट्रॉन. वरचे इलेक्ट्रॉन म्हणजे x झालं 5, खालचे इलेक्ट्रॉन म्हणजे y झाले 4. ठीक आहे. ओके. D10 डोळे झाकन भरून टाक. सगळीकडे 2 2, 5 ऑर्बिटल आहे, 10 इलेक्ट्रॉन कसे भरले जातील? काही याच्यात विचार करण्याची गरज नाही. प्रत्येकामध्ये 2 2, x 6, y 4. हां, CFSEचं कॅल्क्युलेशन खास तुमच्यासाठी ठेवलंय बेटा. CFSEचं कॅल्क्युलेशन खास तुमच्यासाठी ठेवलेलं आहे. ठीक आहे ना. ओके. आता मी काय म्हणतो ते लक्ष द्या. समजा तुम्हाला हे इलेक्ट्रॉन भरण्यामध्ये अडचण चाललेलीच आहे. काल जसं मी एक कन्क्लुजन काढून दिलं होतं ऑक्टाहेड्रलसाठी, हाय स्पिन कसं भरायचं, लो स्पिन कसं भरायचं, तसंच आपण याच्यासाठी पण काढूयात. प्रूफ तर तुमच्या समोरच आहे. बघा, टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स हाय स्पिन मध्ये, टेट्राहेड्रल हाय स्पिन फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स कशी होते. फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. तर एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. बघ बेटा, खालचा सेट EG असतो बेटा. तू EG मध्ये पहिला इलेक्ट्रॉन भरशील, हे सिरियल नंबर आहेत हा इलेक्ट्रॉनचे. पहिला इलेक्ट्रॉन भरशील, दुसरा भरशील, तिसरा EG मध्ये डायरेक्टली भरणार नाही. तिसरा इलेक्ट्रॉन जाईल T2G मध्ये, चौथा पण T2G मध्ये, पाचवा पण T2G मध्ये. EG मध्ये पहिला दुसरा भरलास, T2G मध्ये तिसरा चौथा पाचवा भरलास, परत तुला माघारी EG कडे यायचंय. EG मध्ये जाईल तुझा 6वा आणि 7वा इलेक्ट्रॉन. ठीक आहे ना बेटा. आणि शेवटी मग T2G मध्ये परत एकदा 8वा, 9वा आणि 10वा इलेक्ट्रॉन. हेच फॉलो झालंय का नाही बघू शकता तुम्ही. प्रूफ म्हणून 7 D7 बघू आपण. D7 बघा मी भरलं कसं होतं. चला परत एकदा भरून दाखवतो मी. ठीक आहे, परत एकदा हे भरून दाखवतो म्हणजे याचा वापर कसा करायचा हे तुमच्या लक्षात येईल. D7 कसं भरायचं बघा. मी काय लिहिलंय D7. म्हणजे इथपर्यंत जायचंय मला. पहिला दुसरा EG मध्ये. बघ इथं भरला पहिला, इथं भरला दुसरा, तिसरा चौथा पाचवा T2G मध्ये. बघ तिसरा चौथा पाचवा. आता उरले 2, 6वा आणि 7वा. 6वा आणि 7वा कशात? EG मध्ये. बघ 6वा 7वा. किती सोपे.
ज्याला हे समजतच नाही, म्हणजे काही डोकंच लावता येऊ शकत नाही की कशात कोणता इलेक्ट्रॉन घालायचा आहे T2G मध्ये EG मध्ये, त्यानं बेटर हे लक्षात ठेवा. हे काल मी ऑक्टाहेड्रलसाठी देखील बेटा असं लिहून दिले, हाय स्पिनसाठी पण आणि लो स्पिनसाठी पण. ठीक आहे ना बेटा. तर माझं म्हणणं हेच असेल, कंपॅरेटिव्ह स्टडी करा ऑक्टाहेड्रल टेट्राहेड्रलची. डायग्राम रिव्हर्स आहे, फॉर्म्युल्यामध्ये पण नंबरचा इंटरचेंज झालाय आणि टेट्राहेड्रलमध्ये तर काम हलकं आहे, कारण सगळे टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स कसे असतात, हाय स्पिन असतात. पण माझं गट फिलिंग हेच सांगतं बेटा परत एकदा, तुला फायनल एक्झाममधला दिसणारा क्वेश्चन हा ऑक्टाहेड्रलचाच असेल आणि तो देखील D4, D5, D6 आणि D7, कारण त्या चारच कॉन्फिगरेशनमध्ये हाय स्पिन लो स्पिन कन्सेप्ट लागू होतात आणि तिथंच गडबड व्हायला मोठा स्कोप आहे. तुम्ही वाटलं तर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स रेफर करा बेटा, तुम्हाला असं लक्षात येईल की क्वेश्चन हा 4, 5, 6, 7 वरच आलाय आणि तो पण ऑक्टाहेड्रलचाच. टेट्राहेड्रलचा क्वेश्चन आतापर्यंत आलेला नाही. तरी देखील आपण तयार राहिलं पाहिजे, कारण सोपं आहे ना आणि सिमिलर आहे. ठीक आहे ना बेटा. तुम्ही एकदा ऑक्टाहेड्रलच्या सगळ्या केसेस आणि टेट्राहेड्रलच्या सगळ्या केसेस तुम्ही एकदा कॉन्फिगरेशन बेटा लिहून प्रॅक्टिस करा आणि CFSCचा फॉर्म्युला अप्लाय करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे ना. इझी आहे बेटा. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये, स्टडी करूयात फॅक्टर्स अफेक्टिंग CFSC. थँक्यू. जपली उत्तम निकालाची कायम परंपरा, जपली उत्तम निकालाची कायम परंपरा. RCC म्हणजे युगानुयुगे उत्तुंग यशोधारा.